तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पब्लिक, आपले सर्व मित्रमंडळी एवढं सगळं सामान पॅक करून कुठे निघाले हे जर बघायचं असेल तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर पब्लिक, आपण निघालेलो स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे श्रीमान रायगड पाहण्यासाठी. बऱ्याच दिवसाचा प्लॅन केल्यानंतर अखेरकार आपण रायगड पाहण्यासाठी निघालेलो. तर आपला जो पुण्याहून रायगडला जाणारा जो रूट होता तो काही कारणास्तव बंद होता. त्यामुळेच आपण महाबळेश्वर पाचगणी करत तसंच निघालेलो रायगडला, ज्याचे अंतर होते 209 किलोमीटर आणि त्यात आपण होतो ट्रिपसी. त्यानंतर पुणे क्रॉस करून आपण लागलो पुणे सातारा महामार्गाला. पुणे सातारा महामार्गाला लागल्यानंतर आपल्याला रात्री जरा भीती होतीच, कारण क्वचितच कुठं तर ट्रॅफिकवाले धरतील म्हणलं. पण काय रात्री काय ट्रॅफिकवाले आपल्याला कुठंच लागले नाहीत. त्यानंतर पुण्याच्या बाहेर पडल्यावर सर्वात अगोदर आपल्या स्कूटीमध्ये पेट्रोल वगैरे फुल केलं आणि आपण डायरेक्ट पोहोचलो प्रसाद मलाई चहा पिण्यासाठी. आपले सर्व मित्रमंडळी पण आपल्या सोबत होतेच, त्यामुळे चला म्हणलं जाता जाता मस्तपैकी प्रसाद मलाई चहाचा आस्वाद घेऊया, कारण पुण्यामध्ये प्रसाद मलाई चहा आणि बन मस्का खूपच फेमस आहे. तर चला म्हणलं जाता जाता आपण पण पिऊन बघूया क्वालिटी वगैरे कशी आहे. त्यानंतर काय ना आपल्या विश्वजितनं वगैरे ऑर्डर घेतली आणि आपण काय ना मग सर्व मित्रमंडळी मिळून मस्तपैकी प्रसाद मलाईच्या आणि बन मस्काचा आस्वाद घेतला. तेवढ्यात आपली सिव्हिलची पण मित्रमंडळी आलती, तर चला म्हणलं त्यांची पण गाठ घेऊया. गाठ वगैरे घेतली आणि परत एकदा रायगडच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली होती. तेवढ्यात बघतो तर काय आपला अजिंक्य सर्वशी गाडी चालवत होता. त्याला म्हणलं बाबा गाडी हळू चालव, कारण पुण्याचा घाट खूपच खतरनाक होता. तर पब्लिक, पुणे ओलांडून आपण पोहोचलो महाबळेश्वर येथे. महाबळेश्वर मध्ये पोहोचले एवढा पाऊस लागला ना सांगूच नका. आणि या पावसाच्या रस्त्याला धिंगाणा चालू होता. आपली मित्रमंडळी आणि धिंगाणा नाही घातला असं झाले होय. त्यानंतर चला म्हणलं इथं थोडा वेळ फोटोशूट वगैरे करूया. मग काय नाही सर्व मित्रमंडळीने वगैरे पावसाचे वगैरे फोटो घेतले आणि आपला अमोल सलगर काय धिंगाणा घालायचा थांबत नव्हता. तर चला म्हणलं आता बस म्हणलं आपल्याला अजून खूपच लांब जायचं आहे. त्यानंतर परत एकदा आपली रायगडच्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती. पण महाबळेश्वर मध्ये असल्या कारणाने धुकं पण एवढं होतं ना सांगूच नका. पुढचा रस्ता काय आपल्याला काय दिसतच नव्हता. पण त्या धुक्यातून रस्ता शोधत तशीच गाडी आपण चालवत होतो. त्यानंतर एका ठिकाणावर गेल्यावर खूपच जास्त पाऊस लागला, तर म्हणलं आता थांबायला लागतंय. त्यानंतर काय नाही एका झोपडीत वगैरे थांबलो, मस्तपैकी सोबत आणलेला नाश्ता वगैरे केला. पण पाऊस काय थांबायला तयारच नव्हता. तेवढ्यात अमोल सलगर म्हणला चल म्हणला रस्त्यात लावलेलं पोस्टर फाडून डोक्यावर घेऊया म्हणला आणि गाडी चालवत जाऊया म्हणला. त्यानंतर पोस्टर वगैरे फाडलं आणि घेतलं डोक्यावर. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि उद्याचा पण ब्लॉग एवढाच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. जय शिवराय.